सुनेत्रा पवारांच्या अध्यक्ष निवडीला आता पक्षातूनच विरोध झाल्याचं चित्र समोर येते। तत्कालीन राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस बजावल्याची माहिती मिळते आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा नोटीसला मात्र इन्कार दिसतोय। सच्चिदानंद सिंह कोणत्याच पदावर नसल्याची वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे। 9 जुलैला अध्यक्षपदाच्या निवडीबाबत नोटीस दिली। अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्या, सिंह यांनी ही मागणी केली आहे। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्यासोबत थेट चर्चा करूया। संदीप, मोठी राजकीय बातमी, सुनेत्रा पवारांच्या अध्यक्ष निवडीला आता पक्षातनच विरोध झाला असं जी बातमी समोर येतोय त्याला दुसऱ्या वेळेला त्या बाबतीत ज्येष्ठ नेत्यांकडून इन्कार येतोय, पण नेमकी अस्वस्थता काय आहे? नाही ऋषी, या बातमीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातल्याच नेत्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळते। आपल्याला माहिती आहे राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला अपघाती निधन झालेलं होतं आणि त्यानंतर पक्षाच्या बैठका होत राष्ट्रीय निवडीची प्रक्रिया पार पडलेली होती। 26 फेब्रुवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली होती। सच्चिदानंद सिंह यांचा जर विचार केला तर ज्या वेळेला अजितदादा हयात होते त्यांच्या कार्यकाळामध्ये ते पक्षात कार्यरत होते। झारखंडचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिंह यांनी 2024च्या कालावधीमध्ये काम पाहिलेलं आहे। झारखंडचं सगळ्या पक्षाची धुरा त्यांच्याकडे होती आणि त्यानंतर म्हणजे सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर ज्या काही निवडी पक्षाच्या झालेल्या आहेत त्या सगळ्या निवडी जर आत्तापर्यंतच्या पाहिल्या तर त्यामध्ये सच्चिदानंद सिंह यांचं नाव कुठंही नाही आहे। त्यामुळे ते आजी आहेत की माझे आहेत याबाबत पक्षातल्याच काही नेत्यांना याबाबतची माहिती नाही आहे, कारण नव्यानं जी यादी प्रसिद्ध झाली आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची त्यामध्ये सच्चिदानंद सिंह यांचं नाव कुठंही नाही आहे। राहिली गोष्ट जी नोटीस पाठवण्यात आली आहे ती कायदेशीररित्या वकिलामार्फत दिल्लीतल्या का ही नोटीस पाठवण्यात आली आहे, जी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह नक्कीच संदीप, आपण या संदर्भात बोलूया। आपल्यासोबत सच्चिदानंद सिंह तत्कालीन राष्ट्रीय सचिव दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। सर, या सगळ्या संदर्भात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की आपण ही नोटीस पाठवली आहे का, आपण या सगळ्या पदाला आव्हान दिलंय का? सच्चिदानंद मैं हिंदी में बात कर सकता जी, चलेगा चलेगा। आपने इस चुनौती को चैलेंज किया है क्या? क्या ये खबर सच्ची है क्या? जी हाँ, मैं सच्चिदानंद सिंह राष्ट्रीय सचिव और झारखंड प्रदेश का अध्यक्ष होने के नाते जो राष्ट्रीय अध्यक्ष का जो चुनाव हुआ है वो चुनाव के तरीका और उसमें कहीं न कहीं चूक हुआ है। इस सवाल को मैं उठाया हूं अपने राष्ट्रीय अध्यक्ष के प्लेटफार्म पर, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष के प्लेटफार्म पर, जनरल सेक्रेटरी के प्लेटफार्म पर। मैंने अधिवेशन जो हुआ था जिसमें सुनेत्रा बहनी आदरणीय सुनेत्रा बहनी पवार को राष्ट्रीय अध्यक्ष चुना जा रहा था, उस समय भी हमने सवाल खड़ा किया था कि ये चुनाव का तरीका सही नहीं है। पार्टी के बायलॉज और रेजुलेशन जो आदरणीय दादा के द्वारा बनाया गया है 2023 में उसका पालन नहीं हो रहा। ऐसे परिस्थिति में ये चुनाव CWC के मीटिंग रेजुलेशन के बाद ही होना चाहिए तो सही होगा। आई मामला कहीं और कहीं बड़ा ना हो जाए, इसलिए मैं अंदर से ही मैं लीगल नोटिस के माध्यम से अपने नेताओं को इस चूक को सुधारने के लिए मैं नोटिस दिया हूं। इस बारे में जो सबसे बड़ा सवाल पैदा हो रहा है वो सवाल ये है कि आपका चुनाव प्रोसीजर के लिए ये पूरा विरोध है कि चुनाव जो सुनेत्रा पवार जी उनके नाम के खिलाफ आपकी नोटिस है? नहीं, सुनेत्रा बहनी पवार हमारे आदरणीय नेत्री हैं, मैं उनका विरोध के लिए नहीं कर रहा हूं, लेकिन जो सिस्टम जो बना पार्टी का वो सिस्टम पार्टी के रेजुलेशन के खिलाफ चला गया। आज हम अंदर से इसको मजबूत करना चाहता हूं। अगर ये बात बाहर के लोग उठाएंगे तो शायद हमारी पार्टी के रजिस्ट्रेशन चला जाएगा। 29 में जो रजिस्टर्ड हुआ है हमारी पार्टी 10 जून 1999 में, अभी तक जो उसका बायलॉज का पालन होते आया, कई चुनाव हुए, कई अध्यक्ष बदले, लेकिन इस बार का जो चुनाव हुआ वो पार्टी बायलॉज के खिलाफ हुआ है। उसको मैं सुधारने के लिए नोटिस दिया हूँ। अगर हमारे आला कमान इसको सुधार लेते हैं तो ठीक बात है, अगर सुधार हो पाता है तो फिर ये राष्ट्रीय अध्यक्ष का चुनाव जो है वो तो अवैध घोषित कराने के लिए मैं कोर्ट में जाऊंगा। चुनाव प्रक्रिया की शुद्धता के लिए आपने ये नोटीस भेजे। आप हमसे जुड़े रहिए, हमारे साथ आपल्यासोबत अमोल मिटकरी जोडले जात आहेत। मिटकरी, आपण पाहतोय तत्कालीन राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी जी नोटीस पाठवली आहे त्याला अर्थात वरिष्ठ नेत्यांनी इन्कार दिलाय, पण ते ठाम आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया एका चुकीच्या पद्धतीने झाली आहे, एक चुकीचा संदेश बाहेर जातोय, याच्यासाठी त्यांची लढाई आहे।
तुमची या सगळ्या गोष्टीवर काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, मराठीत सांगू का हिंदीत सांगू का? नाही, मराठीत. समोरची माझ्याशी व्यक्ती मराठीत हिंदीत बोला. बोलतोय. हा, असं आहे की सच्चिदानंद सिंह कोण आहे? तर मी 10 वर्षांपासून पक्षात काम करतोय. म्हणजे आमदारकीचे 6 वर्ष, त्यापूर्वीचे 3 वर्ष, आताच 1 वर्ष, 10 वर्षापासून मी काम करतोय. मी अशी व्यक्ती पक्षात कोण आहेत मला माहित नाही. ते झारखंडचे प्रदेशाध्यक्ष आहे असं आता कळतंय, म्हणजे प्रदेश पदाधिकारी आहेत. पण मुळामध्ये त्यांना माहित असलं पाहिजे की ज्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झाली, ती निवड प्रक्रिया नियमानुसार आमच्या पक्षाच्या घटनेच्या झाली. त्या राष्ट्रीय कार्यकारिणीला देशभरातून जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, पक्षाचे सर्व आमदार, विविध प्रांतातले सगळे पदाधिकारी यांच्या सर्वानुमते राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी पवार यांचीच निवड झाली. दुसरी त्या दिवशी कोणाची निवड झाली नव्हती. आता त्यांनी इतक्या दिवसानंतर ते परत वकिलांच्या मार्फत जे काही नोटीस वगैरे पाठवलेली आहे, मला असं वाटतं की त्याला कुठलाही कायदेशीर आधार नाही. त्यांनी कोण्या याच्या आधारावर ते केलंय, कशा करता केलंय, प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता केलंय का, हे आम्हाला सांगता येणार नाही. पण एक मात्र नक्की आहे की सुनेत्रा वहिनींची निवड ही सर्वानुमते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली असल्यामुळे अशा नोटिसीला काही फारशी किंमत आहे असं मला वाटत नाही. अगदी सच्चिदानंद जी, आखिरी सवाल, ये पूरा जो प्रोसीजर है वो फॉलो किया गया है और उसी के बाद में ही ये जो चुनाव का गठन है वो हो गया, ऐसा उनका कहना है। और ये जो नोटिस का कोई मतलब नहीं होता, इसके बारे में आपका क्या वर्ड है? हमारे पार्टी का रजिस्ट्रेशन 29 धारा में हुआ। नंबर 1, हमारे पार्टी के रेजुलेशन के पक्ष में CWC की मीटिंग, सेंट्रल वर्किंग कमेटी की मीटिंग होने के पश्चात ही नेशनल अधिवेशन होता है। इस मीटिंग में CWC का मीटिंग नहीं हुई, जिस CWC का मेंबर मैं भी हूँ। बिना CWC में पास किए हुए प्रस्ताव को और नेशनल काउंसिल में ला करके घोषणा कर देना, ये कहीं ना कहीं चूक है। ये पार्टी के हमारे रेजुलेशन के खिलाफ है। नंबर 2, जो हमारे रेजुलेशन पास हुए अधिवेशन में, उसका रेजुलेशन का कॉपी ECI को नहीं दिया, इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को नहीं दिया, और बिना रेजुलेशन भेजे इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को, रजिस्ट्रार इंडिया को, जिसमें पार्टी का रजिस्ट्रेशन किया है, और नए नए कमेटी का गठन हो जाना, ये जायज नहीं हो सकता है मेरे विचार से। इसको मैं चैलेंज करूंगा कोर्ट में, और वहां पे जब जो जजमेंट आएगा उसको मैं स्वीकार कर लूंगा। नक्कीच, तुर्तास धन्यवाद सच्चिदानंदजी, धन्यवाद अमोल मिटकरीजी. पण एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या निवड प्रक्रियेवरचा आक्षेप आणि त्याची कायदेशीर लढाई आणि या उत्तरानंतर पुन्हा कदाचित सुरू होणारी कोर्ट लढाई हा देखील एका मोठ्या राजकीय नजरेचा भाग असेल, एवढं मात्र नक्की. तुर्तास धन्यवाद.